नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेधच्या REBT या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय हे आज आपण बघूया. कठीण परिस्थितीत सुद्धा स्थिर राहता येणं, आनंदी राहता येणं, समाधानात राहणं, किंवा when we have many options of thoughts and have power to choose. सो अल्बर्ट एलिस यांच्या मते मानसिक स्वास्थ्यामध्ये 4 मुद्दे येतात, ते आपण आज बघूया. फर्स्ट इज इमोशनली साऊंड अँड स्टेबल अँड इन कंट्रोल ऑफ सेल्फ इव्हन इन डिफिकल्ट सिच्युएशन. अवघड परिस्थितीत सुद्धा फारशी भावनिक आंदोलनं न होता त्या परिस्थितीत जे करणं गरजेचं आहे ते करता येणं हे मानसिकदृष्ट्या आरोग्यवान व्यक्तीचं लक्षण आहे. नंबर 2, लिव्हिंग इन प्रेझेंट मीन्स नॉट कॅरिंग इमोशनल बॅगेज. वर्तमानात जगता येणं. काल, महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी किंवा कधीतरी 5, 10, 15, 20 वर्षांपूर्वी काहीतरी झालेलं उगाळत न बसता ते बाजूला करून आयुष्य जगता येणं. नंबर 3, हार्मनी बिटवीन व्हॉट आय से अँड व्हॉट आय डू. आपले विचार आणि आपलं वागणं यात सुसूत्रता, एकवाक्यता असणं. आणि नंबर 4, इन्स्टेड ऑफ बिकमिंग पार्ट ऑफ प्रॉब्लेम, बिकमिंग पार्ट ऑफ सोल्युशन. समस्येचा भाग न होता समस्येच्या उत्तरांवर विचार करता येणं. तर अल्बर्ट एलिस यांच्या मते हे जे आहेत हे 4 मुद्दे मानसिक स्वास्थ्य सांगतात. आज जोखा बरं स्वतःला. हे 4 जे मुद्दे आपण पाहिले त्यानुसार तुमचं मानसिक स्वास्थ्य कसं आहे यावर आज जरा विचार करा. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.